मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कॅन्चनवर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. सर्वात आधी तर थँक्यू सो मच की कालच्या व्हिडिओला तुम्ही इतकं प्रेम दिलं आणि इतक्या भरभरून कमेंट्स केल्या माझ्या त्या बेडरूमवर. कारण त्या बेडरूमची मला खूप उत्सुकता होती बघायची की पूर्ण झाल्यानंतर कशी दिसते, आणि तुम्हाला पण उत्सुकता होतीच. मला असं वाटतं तुमच्या कॉमेंट्सवरून माहिती पडत आहे ते. आणि तुमच्या कमेंट्स इतक्या छान छान होत्या की ताई तू खूप छान वर्क केलेलं आहे, म्हणजे तू रूम खूप छान दिसत आहे. आणि मलासुद्धा असं वाटलं की म्हणजे माझं जे काम होतं ते तुम्हाला आवडलेलं आहे. आणि एका ताईने तर कमेंट केली की तू ॲज अ काय म्हणतात त्याला इंटिरियर डिझायनर वर्क करू शकते, पण नाही एवढं नाही जमणार माझ्याच्याने. कारण कसं आहे, माझं हे ड्रीम होतं माझं घर कंप्लीट करणं आणि व्यवस्थित घर बनवणं. तर ते मी माझं ड्रीम कंप्लीट केलं. माझं शिक्षण तसं त्यामध्येच झालेलं आहे, सिव्हिलमध्येच. पण सिव्हिल ही वेगळी फील्ड होते आणि इंटिरियर डिझायनर म्हणजे सिव्हिलचं कसं बांधकाम आणि इंटिरियर डिझायनर म्हणजे आतमधलं डिझाईन करणं. पण मला त्यामध्ये सुद्धा इंटरेस्ट होता आणि खूप इंटरेस्ट होता आधीपासून. पण तो इंटरेस्ट मी माझ्या घरामध्येच दाखवला आणि तुम्हाला ते रिझल्ट माझ्या घरात बघायला मिळत आहे की माझा जो इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये तो कसा आहे, म्हणजे कितपर्यंत आहे. तर मी माझा तो पैसा वाचवला हेच खूप जास्त झालेलं आहे. तुमचं बरोबर आहे. पण हे सांगू का, माझ्या भावाने सुद्धा म्हटलं होतं मला, तो पण सिव्हिल इंजिनियरच आहे, मधला भाऊ. जेव्हा त्यांनी ते आतलं इंटेरियर जेव्हा मी मध्ये बनवलं होतं ना, जेव्हा 2 वर्ष झाले त्या इंटेरियरला आपल्याला, हॉलचं होतं, वरच्या रूमचं होतं, ते बघितल्यानंतर त्यांनी सुद्धा मला हेच म्हटलं होतं की तू ॲज अ इंटेरियर डिझायनर काम करू शकते. पण म्हटलं नाही, डिग्री नाही माझ्याकडे आणि त्यात म्हणजे घरचं सर्व आवरून आणि सर्व गोष्टी करून नाही होत. तर आता मी तुम्हाला हे दाखवत होते की हे ॲमेझॉनचे पार्सल काही रिसीव झालेले होते मला, जे मी बेडरूमसाठी मागवले होते. आणि खूप छान बेडशीट आणि जे कम्फर्टर आहे. आता कम्फर्टरची गरज पडणार आहे, आधीचे आहेत माझ्याकडे भरपूर कम्फर्टर आहेत तसे. पण आता मला या बेडशीटला मॅचिंग पाहिजे होतं आणि बेडशीट मी अशीच मॅचिंग घेतली आपल्या इंटेरियरला सूट होणारी. तर ती बेडशीट घेतलेली आहे. खूप म्हणजे सर्वच कलर्स आहेत त्याच्यामध्ये जे मी यूज केलेले आहेत ह्या बेडशीटमध्ये. जे मी बेडरूममध्ये यूज केलेले आहेत ना, ते सर्वच कलर्स तुम्हाला दिसले असतील. आता मी पूर्ण बेडशीट ओपन करून दाखवली नाही, पण जेव्हा टाकणार ती बेडशीट आता अंथरणार त्यावेळेला तुम्हाला बघायला मिळणारच आहे. आता सध्या मी फक्त तुम्हाला लुक दाखवला की असं पार्सल रिसीव झालेले आहेत आपल्याला. मी हे ॲमेझॉनवरून काही दिवसापूर्वी मागवले होते. म्हटलं लवकरच आता कंप्लीट होणारच आहे आपली बेडरूम, तर म्हटलं कामात पडेलच आपण जेव्हा ती सेट करू तेव्हा. तर आता लवकरच लावणार आहे आणि तुम्हाला बघायला मिळणारच आहे. आणि ते त्याच्या मॅचिंग हे कम्फर्टरसुद्धा बोलवलं होतं. हे वेकफिटचं आहे आणि वेकफिटचे खरोखर प्रोडक्ट्स खूप जास्त चांगले असतात. मी याच्या आधीसुद्धा गादी मॅट्रेस आहे जी आपली ती, आणि त्यांचंच बेडशीट वगैरे वर लावलेले आहे, त्यांचंच कम्फर्टर आहे. तर मला आवडतं त्यांचं, म्हणजे त्यांची जी कपड्याची क्वालिटी आहे ना ती अमेझिंग असते, जी एकदम प्युअर कॉटन असते. तर त्याच्यामुळे मग मी हे कम्फर्टर मागवून घेतलं. आणखी मागवलेले आहेत प्रिंटेड कम्फर्टर. हे आता प्लेन मागवलेलं आहे, आणखी प्रिंटेड मागवलेले आहेत, ते येतीलच. काल परवाचं ऑर्डर केलं मी ते, तर ते येतील तेव्हा मी ते शेअर करणार तुमच्यासोबत. सध्या आता हेच आलेलं होतं, म्हटलं तुम्हाला पार्सल ओपन करून दाखवून देते. असंच थोडंफार पार्सल ओपन केलं तर मला दिसलं होतं की आपलं हे आलेलं आहे, म्हणून म्हटलं चला तुमच्यासमोर ओपन करते, तुम्हाला पण म्हणजे बघायला मिळेल. आणि मेन म्हणजे कसं असतं की कधी काय होते, मी जे शेअर करते ना ते तुम्हाला हेल्पफुल पण ठरते. कधी खूप जणांना मागवायचं असतात आणि त्यांना कळत नाही की कोणते मागवायचे, म्हणून ऑनलाईन कधी नसतं ना अनुभव ऑनलाईनचा. त्यामुळे मग मी जेव्हा शेअर करते ना त्यावेळेला त्यांना एक आयडिया येऊन जाते की हो आपण हे घेऊ शकतो. आणि कोणाला प्रिंटेड पाहिजे असते, कोणाला प्लेन पाहिजे असते. तर आता यावेळेला मला प्लेन पाहिजे होते. आता ही जी बेडशीट आहे ना, ही मी धुतली होती काल वरच्या बेडरूमची. ही वरच्या लास्टवाल्या बेडरूमची आहे, ती अशी आहे, एकदम प्लेन आहे आणि एकदम सोबर आहे. पण इतकी क्वालिटी अमेझिंग आहे ना याची, म्हणजे प्युअर कॉटन आहे. थोड्या वळ्या पडतात जेव्हा धुतो आपण तेव्हा, मग प्रेस करून लावावं लागते. तर आता मी त्याला एक कडक प्रेस करणार आहे आणि मग ती अंथरणार आहे वर जाऊन. तर फिटेड बेडशीटचा फायदा हा असतो की तर फिटेड बेडशीट हालत नाही. आता ही जी बेडशीट आहे ना, ही तिकडे बाहेर पडली होती, तर मी तीच शोधत होती कुठे डाग लागलेला आहे का, म्हणजे मला दिसला होता बाहेर मी जेव्हा काढून आणत होते तेव्हा. तर म्हणून तो असंच हाताने रगडला आणि तो डाग निघून गेला, म्हणजे थोडंफारच असं लागलेला होता, मळ असा थोडा. तर तो, आणि इथे हे पडद्याचे मेजरमेंट घ्यायला आले होते. मी सांगितलं ना त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं होतं, मी गेली होती आशीर्वाद फोमला.
खूप जण विचारत होते की कोणत्या म्हणजे शॉपमधून घेते आहे पडदे वगैरे. तर आमच्याकडचे म्हणजे माझ्याकडे सर्व जे पडदे आहेत वरच्या बेडरूमला खालच्या बेडरूमचे रेडीमेड आहे, म्हणजे बेडरूमचे म्हणत आहे, हॉलचे रेडीमेड आहे. बाकी समजा वरच्या जर बेडरूमचे बनवून घेतलेले नंतर आशीर्वाद फोममधूनच बनवून घेतलेले आहे. तिथली क्वालिटी चांगली असते, म्हणजे व्यवस्थित बनवून देतात ते. आणि रिजनेबल तर नाही म्हणू शकत, पण आता सर्वीकडे तेच रेट असतील मला असं वाटतंय. कारण आता ह्या ज्या ह्या विंडोचे कर्टन्स त्यांनी मला 4,500पर्यंत बसतील असं सांगितलं होतं. आता जेव्हा हे मेजरमेंट घेऊन गेले त्यावेळेला, आता मग जेव्हा जे कंप्लीट होतील त्यावेळेला ते मोजमाप करून मला सांगतील की कितीला बसल्या म्हणून. मला एक अंदाजा त्यांनी सांगितला होता की तो जो मी कापड चूज केलेला आहे ना, तो कापड अवेलेबल नाही आहे. आता हे जे कर्टन्स आहेत हे येतील आपल्याला 5-6 दिवसांनी, कारण तो मी तेव्हाच सांगितलं होतं तुम्हाला, तो कापड अवेलेबल नाही असल्यामुळे ते मुंबईवरून मग नागपूरला येईल, नागपूरवरून इकडे, आणि इकडून मग ते स्टिचिंग वगैरे हे ते करून मग आपल्याला मिळणार आहे. तर 5-6 दिवस त्याला लागणारच आहे कर्टन्स यायला. म्हणून आज मेजरमेंट घेऊन गेले, त्यांनी ऑर्डर देऊन दिला होता त्या कालच, म्हणजे मेजरमेंट जेव्हा घेऊन गेले तेव्हाच त्या कापडाचा ऑर्डर देऊन दिला. मग मी त्यांना हाफ पेमेंट केली आणि हाफ पेमेंट नंतर करणार ज्या वेळेला हे कर्टन्स येतील आपल्याला. आणि मग तेव्हा त्यांनी मेजरमेंट घेतलं ना, त्यावेळेला त्यांना वाटलं की तिथे बसणार नाही, कारण त्याची जागा थोडी म्हणजे रुंदीला कमी होती. मग ते बोलले की मग त्यांनी ते व्यवस्थित तो रॉड वगैरे काढला, तिथे रॉड लावून दिला होता आमच्या कार्पेंटरनी. तो रॉड काढला, तो रॉड आता मला दुसरीकडे यूज होईल, म्हणजे बांगड्या वगैरे ठेवायला. रॉड मी ड्रेसिंग टेबलमध्ये लावून घेणार आहे. तो तुम्हाला दाखवणारच आहे की कुठे लावणार आहे म्हणून. आता ते मेजरमेंट असे व्यवस्थित घेत आहेत. आता त्याच्या आतमध्ये ती एक पट्टी येते, त्याला काय म्हणतात मी सांगेल तुम्हाला, सध्या मला आठवत नाही आहे त्याला काय म्हणतात. तर ती पट्टी लावल्या जाते आणि खूप स्मूथ चालतं मग पडदा आपला तो. तर त्याच्यामुळे, आणि ती डिझाईन तर मी तुम्हाला दाखवलीच होती त्या दिवशी, डेमो तिथे लावलेला होता, तर तशी डिझाईन मी दिलेली आहे त्यांना. आणि मी ती मेजरमेंट त्यांना सांगत होते की इथपर्यंत मला पडदा पाहिजे आहे आणि असं असं पाहिजे आहे, इतके पडदे या विंडोला लागतील. म्हणजे 3 पडदे त्यांनी सांगितले होते मला या विंडोला लागेल म्हणून. आणि त्या पडद्याला बनवून आल्यानंतर आपल्याला कॉस्टिंग माहिती पडेल की किती आहे. तर तसं महागच होतात ते पडदे, कारण हे जे कापड असतात ना, मी हे प्लेन कापडाचं घेतलेलं आहे यावेळेला. तर हे कापड थोडे चांगल्या क्वालिटीचे यूज होतात, तर त्यामुळे हे पडदे महागच बनतात. तर ज्यांना पण आयडिया नसेल या पडद्यांचा, आणि कोणीतरी त्यांनी म्हटलं होतं ब्लाइंड्स लाव, तर माझी पर्सनल चॉईस ब्लाइंडची नाही आहे. ब्लाइंड चांगले दिसतात असं काही नाही, पण ते ऑफिसमध्ये वगैरे छान दिसतात. मला असं वाटते घराला तरी ब्लाइंड्स म्हणजे ते जो पडद्याचा फॉल होतो ना तो वेगळाच येतो. कर्टन्स हे वेगळेच दिसतात आणि ब्लाइंड्स हे वेगळेच दिसतात. मला पर्सनल माझी चॉईस ही कर्टन्स आहे, ब्लाइंड्स नाही आहे. पहिल्यांदा मी विचार केला होता जेव्हा मी वरचं इंटिरियर केलं ना त्यावेळेला ब्लाइंड्स लावायचं, पण एकतर ते ब्लाइंड्स महागात पण जातात. महागाची गोष्ट वेगळी, आता आपण एवढं करतो तर तेवढं करूच शकतो. महागाची गोष्ट वेगळी आहे, ती साईडला ठेवू, पण तो फॉल येत नाही जो कर्टन्समध्ये येतो. म्हणून मग मी म्हटलं नाही, वर पण मग कर्टन्स लावले. तर ते शिअर आहेत थोडे, कारण त्याची जी विंडोचं ग्लास आहे ना तो थिक आहे आणि ट्रान्सपरंट नाही आहे, म्हणजे बाहेरचं आतमधलं नाही दिसत. तर त्याच्यामुळे मग मी ते पडदे शिअर घेतले. आता हे पडदे मला थिक का बरं घ्यावं लागले, कारण हे जे ग्लास आहेत ना हे आहेत थोडे ट्रान्सपरंटवाले, म्हणजे रात्रीला आतमधलं दिसते आणि सकाळी बाहेरचं दिसते, आतमधलं दिसत नाही असं म्हणून. त्याला माझ्या तोंडात एकदम नाव येत नाही लवकर म्हणून. आणि हे जे आता ऑर्गनायझर्स मागवले होते ना, हे मी खूप म्हणजे जवळजवळ याला 1 वर्ष होत आहे, 1 वर्षापेक्षा जास्त होत असतील. तर ते वरच्या बेडरूममध्ये ठेवून दिले होते, तर त्याचं त्याच्यावर लक्षच नाही माझं की हे मला लावायचे सुद्धा आहे. आणि त्या वॉर्डरोबमध्ये इतका म्हणजे काय म्हणतात त्याला मेस होत होता ना, की मला हे लावायची पण इच्छा झाली नाही. आता या वॉर्डरोबमध्ये सुटसुटीत जागा आहे मस्त, म्हटलं चला हे ऑर्गनायझर्स लावते आणि यांचे मग कपडे बरोबर ठेवता येतात आपल्याला त्याच्यामध्ये, शर्ट टी शर्ट हे ते सर्व पॅन्ट्स वगैरे. तर म्हणून यांच्या साईडला हे लावून ठेवत आहे. आणि आणखी ऑर्गनायझर्स आहेत जे मुलांच्या वॉर्डरोबमध्ये मी यूज केलेले आहेत ना, मुलांच्या वॉर्डरोबच्या कलरनुसार. माहीचे पिंक यूज केलेले आहेत, अद्विकचे ब्ल्यू यूज केलेले आहेत ते स्क्वेअरमध्ये. आणि इथल्या वॉर्डरोबसाठी मी बरोबर तोच कलर चूज केला होता जो मला आता लावायचा होता. बघा, मी त्यावेळेला म्हणजे 1.5 वर्षापूर्वी मला असं वाटलं नव्हतं की मी हा कलर चूज करेल वॉर्डरोबसाठी, पण मी तो कलर मागवून ठेवला होता खालच्या वॉर्डरोबसाठी. आणि बघा आता तोच कलर मी वॉर्डरोबसाठी चूजसुद्धा केलेला आहे. काही म्हणजे असं काही ना कोइन्सिडेंट होऊन जातात असे, की आपल्याला माहिती नसते आपण तो चूज करणार आहे म्हणून. म्हणजे जेव्हा मी हे बॉक्स बघितले ना, मी जे हे ऑर्गनायझर्स बघितले ना,
म्हटलं बघा मला त्यावेळेला इंट्युशन्स आले होते की अरे मी ही यूज करणार आहे, ही चूज करणार आहे, हा कलर चूज करणार आहे म्हणून. माही उठलेली होती. माही ॲक्च्युली काय होतं की दुपारला येते ना ते थकून जाते. शाळेतून आल्यानंतर मुलांचे ते स्पोर्ट्स पिरियड्स वगैरे होतात तर त्याच्यामुळे थकून जाते. मग बिचारी थकलेली असते तर झोपून जाते लवकरच, ती त्याच कामात पडत नाही. नंतर मग अभ्यासाला बसते झोपेतून उठली की. मग काय तिला काय सांगायचं म्हणून मग मला असं वाटलं तर ती हेल्प करेल मला थोडीफार, पण ती हेल्प करू शकली नाही. ती उठल्यानंतर मग लगेच अभ्यासाला बसली. तर मग मी म्हटलं जाऊ द्या. आणि नंतर मग काय झालं की थोडा वेळ मी ही सर्व लावलं आणि इलेक्ट्रिशियन येऊन गेले. नाही, नंतर हे आले होते, ते ब्रॉडबँडवाले आले होते. मी ते शूट नाही करू शकली. ब्रॉडबँड लावलेलं म्हणजे वर एक कनेक्शन दिलेलं आहे वरच्या PC वगैरेसाठी. वर PC चालतं ना, मी त्याच्यावर एडिटिंग वगैरे खूपदा करते आणि खूप सारं माझं यूट्यूबचं काम PCवर चालतं, म्हणजे लिंक्स बनवणं हे ते सर्व गोष्टी. तर मग ते मी तो ब्रॉडबँड मी वर लावून घेतला एक, कारण खालचं जे खालची जी रेंज आहे ना ती वरपर्यंत पोहोचतच नाही PCपर्यंत. मग मला मोबाईलचा सहारा घ्यावा लागत होता त्यावेळेला. सॉरी, तोंडातून आवाज व्यवस्थित निघत नाही. तर आता हे इलेक्ट्रिशियन आल्यानंतर पहिल्यांदा ते झालं त्यांचं काम वर होतं म्हणून मी शूटच नाही केलं. आणि अंधार, हो मेन म्हणजे त्यावेळेला लाईट गेलेली होती, थोड्या वेळ लाईट गेली होती, मग ते शूट नाही केलं. आणि आता हे इलेक्ट्रिशियन आलेले आहेत तर हे यांचं काम करत आहे. मी तुम्हाला सांगितलं ना पेंडंट लाईट आजूबाजूला लावायचे आहेत. ते पेंडंट लाईट काढून दिले त्यांना, ते पेंडंट लाईट लावायचे आहे. आणि मेन म्हणजे जो वायर त्यांच्याकडून मिळालेला होता दुकानवाल्यांकडून, जेव्हा ते पेंडंट लाईट घेतले तो छोटा होता त्याचा. तर मग यांनी तो वायर विकत आणला, म्हणजे व्हाईट कलरचा. मला व्हाईट पाहिजे होता तर व्हाईट कलरचा आणला. म्हणजे यांनीच सजेस्ट केलं मला की व्हाईट आपण लावू शकतो. ब्लॅक कलरचा त्याला आलेला होता ऑलरेडी, पण हे बोलले की आपलं जास्तीत जास्त व्हाईट आणि गोल्डनमध्ये कॉम्बिनेशन यामध्ये यूज झालेलं आहे ना, तर आपण व्हाईट लावून घेऊ, म्हणजे व्हाईट कलरचा आणू इथे हा वायर. तर मग मला पण वाटलं ठीक आहे, म्हटलं आणून बघा. मग नंतर म्हटलं की हा चांगला दिसत नाही. नंतर मग आणखी बघितलं सर्व लावल्यानंतर म्हटलं हो हाच चांगला दिसत आहे. मी अशी कन्फ्यूज होत राहते. तर हा आता हे पेंडंट लाईट आपले लागलेले आहेत, तुम्ही बघू शकता. याची डिझाईन सांगा मला सर्वात आधी, पेंडंट लाईटची कशी वाटते आहे तर ती. तर म्हणजे माझी चॉईस तुम्हाला आवडली की नाही. मला सोबर, म्हणजे या रूममध्ये सर्व असं डिसेंटवाला लुक द्यायचं होतं, सोबर पाहिजे होतं, एकदम असं तामझाम, असं एकदम डिझायनर नाही. ही अशी चॉईस मला एकदम सिम्पल आणि सोबर पाहिजे होती. तर त्याच्यामुळे मी ही पेंडंट लाईट घेतले होते त्यावेळेला आणि खूप सुंदर दिसत आहे, मला आवडले पर्सनली. तर तुम्हाला आवडले की नाही हे मला तुम्ही सांगू शकता. कालच्यासारखं कमेंटचा भरभराट करून द्या, मला आवडेल, छान वाटेल जर तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच. आणि हो, आता हे लावून दाखवते मी आणि पूर्ण लाईट लावून दाखवते या रूमचे, की पूर्ण लाईट्स लागल्यानंतर ही रूम कशी दिसते. आता रात्रीचा लूक बघून घ्या तुम्ही, हे लाईट लावल्यानंतरचा. आता असे फक्त पेंडंट लाईट. आता ते मी कन्फ्यूज झाले होते ॲक्च्युली, की हे बटन्स, एक बटन कमी पडत होतं, तर त्यामुळे कोणत्या तरी गोष्टी एका बटनवर लावायच्या होत्या. मी विचार करत बसले किती वेळपर्यंत की कोणत्या 2 वस्तू एका गोष्टीवर लावायच्या, एका बटनवर लावायच्या. मग नंतर मग लक्षात आलं की चला आता जी ड्रेसिंग टेबलच्या मागची जी स्ट्रीप आहे ती आणि ही जी आपल्या पॅनलिंगला आहे त्या लाईन्स आहेत ज्या वॉटरफॉलसारख्या लावलेल्या आहेत त्या आपण एका बटनेवर देऊ शकतो. म्हणून मग त्या 2 मी एका बटनेवर दिल्या आणि हे जे लाईट्स आहेत हे एका बटनेवर दिल्या. म्हणजे कधी कधी काय होतं की मला फक्त हे लाईट्स लावायचे आहेत रूममध्ये, बाकी काहीच नाही पाहिजे आहे, अंधार पाहिजे, हे फक्त हे लाईट्स लावायचे आहेत. तर मग मी ती एकच बटन ऑन करून हे लाईट्स लावू शकते, म्हणून त्या अंदाजाने मी हे दिले होते. आता तुम्हाला त्या स्ट्रीप लावून दाखवते की त्या स्ट्रीप कशा दिसतात लावल्यानंतर. म्हणजे त्या 2 जे हे वॉटरफॉलसारखं इकडे पॅनलिंगमधलं आणि तिकडे, तर ह्या एका बटनेवर दिल्या, तर ह्या अशा दिसतात. तर आणि नंतर एक मिरर जो आहे आपला इकडचा फुल मिरर, जो मी व्हिडिओसाठी यूज होणार आहे माझ्या, तर त्या मिररचा सुद्धा लाईट लावल्यानंतर असा दिसतो. तर आता फुल लाईट लावल्यानंतर असे दिसत आहे. आणि हा रात्रीचा वेळ होता तर त्याच्यामुळे एवढा प्रकाश पडत आहे. मला असं वाटते मधले लाईट्स ऑफ होते की ऑन होते काय माहिती, पण हा असा प्रकाश पडत आहे. मला सांगाल तुम्ही कशी दिसत आहे. आता रूम ही आता कंप्लीट झालेली आहे असं आमचा. आता फक्त बेडची जी मॅट्रेस आहे ती खाली आणायची आहे. बेडच्या आतमध्ये त्या मॅट्रेस यासाठी नाही आणली ना, की ते जे बॉक्स आहेत आतमधले ते मला क्लीन करायचे आहे पहिल्यांदा. आणि त्याच्यामध्ये ज्या एक्स्ट्रा गाद्या किंवा मग ज्या एक्स्ट्रा हे आहेत आपल्याकडे रजया किंवा मग अंगावर ओढायचे आहेत, तर ते सर्व आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचे आहे एक्स्ट्रावाले. म्हणजे कोणी पाहुणे आले तर लगेच आपल्याला काढता येतात आणि मग हॉलमध्ये गाद्या वगैरे टाकता येतात, म्हणून हे खालीच ठेवायचे आहे. आधी आम्ही वरच्या बेडच्या त्या बॉक्समध्ये ठेवलेले होते, तर ते मला आता खाली आणायचे.
आहे सर्वचं सर्व, कारण वरून मग आणा आणि खाली टाका त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम होत होता. म्हणून इथल्या इथे घेतलं आपलं या बेडरूममधून की हॉलमध्ये टाकले, जास्त पाहुणे आले तर, नाहीतर मग आपलं वरच्या बेडरूममध्ये मावतात, खालच्या बेडरूममध्ये मावतात असं म्हणून. आणि त्यांच्याकडून सर्व लावून घेतलं आता जे पण आहे. ह्या प्लेट्स वगैरे लागलेल्या आहेत आपल्या. आणि फायनल लुक बेडरूमचा असा दिसत आहे. कॉमेंट सेक्शनमध्ये सांगाल मला आवडला की नाही.